विद्यार्थी आणि त्यांच्या मंचावरती यायचे आहे. निलेश करंडे या ठिकाणी चित्रपट सृष्टीतील एक अनुभवी निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक भाग्य आमचे थोर उपस्थित आज मांजरेकर सर मार्गदर्शक. मांजरेकर सर म्हणताच नाव ओठावर येते आणि कडक सिनेमांची आठवण नक्कीच होते. हौशी कलाकार नमन मंडळाचे प्रेम महेश मांजरेकर सरांवर आहे. हौशी कलाकार नमन मंडळाचे प्रेम महेश मांजरेकर सरांवर आहे. या वर्षीचा प्रयोग या ठिकाणी संपन्न होतोय. रसिको एकदा जोरदार टाळा होऊ दे. रसिक हो, मागच्या वेळी सुद्धा आमच्या या कार्यक्रमाला भंडारी सर उपस्थित होते. आज दुसरी वेळ त्यांची आहे. त्यांचा या ठिकाणी आमच्या मंडळाचे गायक विजयजी दुधम शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आदरणीय नाट्य निर्माते भंडारी सर. वेळात वेळ काढून आलात तुम्ही. वेळात वेळ काढून आज आलात तुम्ही. भंडारी सर तुमच्या पाऊल खुणाने धन्य झालो आम्ही. धन्य झालो आम्ही. धन्य झालो आम्ही. एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरीचे धडाडीचं नेतृत्व जे नेहमीच आमच्या पाठीशी सदैव आमच्या कार्यक्रमाच्या नमन मंडळाच्या पाठीशी असणारे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोषजी थेराडे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचं स्वागत करतील. दिलीपजी दुधम आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संतोषजी थेराडे यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या कळवळी विभागाचे विभाग प्रमुख अनंतजी उजगावकर यांचं स्वागत करतील किशोर करंडे. या साईडला सीट भेटल्या पाहिजे सगळे आज या साईडला जायचे. आमच्या कळवळी विभागाचे विभाग प्रमुख अनंतजी उजगावकर यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. किशोरजी करंडे जोरदार टाळ्या होते. त्याचप्रमाणे उपविभाग प्रमुख अरविंदजी जाधव यांचं स्वागत करतील विष्णू विजले. दत्ता लाखन यांचं स्वागत करतील नितीन किंजळकर. दत्ता लाखन यांचं स्वागत करतील नितीन किंजळकर. संजय आगिवले आमचे गुहागरचे मित्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील निलेश भोळ. गुहागर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी संजयजी आगिवले सर आमचे मित्र यांचं स्वागत करतील निलेश भोळ. त्यानंतर सुभाषजी पाष्टे यांचं स्वागत करतील विष्णू विजले. अनंत विजले यांचं स्वागत करतील विजय दुधम. या ठिकाणी सुभाष पाष्टे यांचं स्वागत करण्यात येत आहे. अनंतजी विजले यांचं स्वागत करत आहे विजयजी दुधम आमच्या मंडळाच्या नेहमी पाठीशी राहणारे. रसिक हो, ही सर्व मंडळी आज वेळात वेळ काढून आलेली आहे. या ठिकाणी मांजरेकर सर हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. आमच्या रत्नागिरीमध्ये अनेक लोककला आहेत. जाकडी, नमन, भजन, भारूड, तमाशा आमच्याकडे काय होत नाही. त्याच्यापैकी प्रमुख लोककला म्हणजे आमची नमन आणि जाकडी. देव दिवाळी नंतर मे महिन्यापर्यंत नमन ही लोककला आमच्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जसं सिंधुदुर्गामध्ये दशावतार ही लोककला फेमस आहे, प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमन म्हणजेच कोकणचे खेळे ही लोककला फेमस आहे. आणि या लोककलेला कुठल्याही प्रकारे राजाश्रय नाही आहे, लोकाश्रय आहे. कुठल्या प्रकारे शासनाकडून
रत्नागिरीतील सगळे शेतकरी बांधव ही लोककला अत्यंत आवडीने जोपासत आहेत. कुठल्याही प्रकारे यांना आजही राजाश्रय मिळालेला नाही आहे. दिवसभर कष्टाचे काम करून रात्री संध्याकाळी येऊन त्याची प्रॅक्टिस करणे आणि या ठिकाणी गावोगावी जाऊन कार्यक्रम सादर करत असतात. आम्ही हा कार्यक्रम सुरू करून 4 वर्ष झालेले आहेत. 4 वर्षामध्ये हा आमचा 164वा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय सर. गेल्या वर्षी आम्ही 72 कार्यक्रम केले एका वर्षामध्ये. भंडारी सर यावेळी आमच्या ओपनिंगचा जो शुभारंभाचा प्रयोग झाला त्यावेळी भंडारी सर, भाऊ कदम सर, तुम्ही बाहेर होता, पण हे सर्व आपली सगळी टीम या ठिकाणी होती आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता की तुमचे 100 प्रयोग होतील. आमचे 164 प्रयोग यशस्वी सक्सेस झालेला आहे. आणि आजचा हा प्रयोग या शिवाजी नाट्य मंदिरमध्ये जो संपन्न होतोय सर, कुठल्याही प्रकारे जाहिरात आम्ही केलेली नाही, टीव्हीवरती नाही, वर्तमानपत्रात नाही, तरी सुद्धा आमचा 15 दिवसापूर्वीच हा सर शो हाऊसफुल झालेला आहे. आजही आम्हाला फोन येत आहे तिकीट मिळेल काय, तुफान अशी जी गर्दी आहे, मंडळी अजून प्रेक्षक येत आहेत. एवढी आमच्या कलेवरती प्रेम करणारी रसिक वर्ग आज या ठिकाणी आहे. या ठिकाणी आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संतोषजी तेराडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आजच्या या हौशी नमन कलाकार मंडळींच्या या कार्यक्रमानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी, त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्यासाठी जरी आमचा नारायण म्हणाला तरी सुद्धा मांजरेकर सरांनी मला वाटतं 2 महिन्यापूर्वी त्यांच्या या सगळ्या मंडळाची क्लिप बनवून दिली, आम्ही सगळ्यांनी ती पाहिली. म्हणजे प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला कशी मदत करतो ते सन्माननीय मांजरेकर सर, त्याचबरोबर आमचे सन्माननीय भंडारी जी उपस्थित, अरविंद, आनंददादा, त्याचबरोबर आमचा दत्ता लाखन या मंडळाचे सन्माननीय विजलेजी, सगळे कलाकार मंडळी. मित्रो, खऱ्या अर्थानं ही जी सगळी आमची नमन मंडळं करणारी सगळी मुलं आहेत, आज 164वा प्रयोग होतोय, परंतु यांच्या पाठची जी पार्श्वभूमी आहे ती कुठलेही यांच्या घरामध्ये कोण कलाकार नव्हता, परंतु एक कलेची ओढ आणि आवड याच्यातून या सगळ्या मंडळीने एक चांगलं नमन मंडळ या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंबहुना कोकण पट्ट्यामध्ये चांगल्या रीतीने ते जोपासलंय, सांभाळलंय आणि प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करतात. ही जी सगळी मंडळी आहेत, या कोणाच तरी मांजरेकर सर, कोणाच तरी कोंबडीचा धंदा आहे, कोणतरी कुक्कुटपालन करतो, कोणतरी चांगली शेती करतो, कोणतरी रिक्षा चालवतो, काही मुलं शाळेत जाणारी आहेत, कॉलेजला जाणारी आहेत. हे एवढं असून सुद्धा एक आपल्या या कोकणची संस्कृती म्हणजे नमन, ही संस्कृती सांभाळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक नमन या मंडळींना सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं चांगलं नमन आमच्याकडून होईल, परंतु देवाच्या कृपेनं आणि यांची सगळ्यांची मेहनत आणि ह्या सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन आणि आज सन्माननीय मांजरेकर जिद्द आलेले आहेत. नेहमी एक वेगळा सगळ्या भंडारी सर यांना चांगल्या पद्धतीनं टिप्स देण्याचं काम करतात आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं नमन आमच्या कोकणामध्ये ही सगळी मंडळी सादर करतात. या सगळ्या नमन मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आमच्या मंडळाला सहकार्य करणारे आमचे मित्र रुपेशजी दुधम, नाट्य दिग्दर्शक आणि ते संगीतकार आहेत रुपेशजी दुधम, यांचे या ठिकाणी स्वागत करतील विष्णू भिंडे. रुपेशजी दुधम यांनी रंगमंचावरती यायचे. रुपेश दुधम. या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून सुद्धा या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे लाडके मार्गदर्शक, अभिनेते, निर्माते महेशजी मांजरेकर सर आम्हाला आशीर्वादपर आणि मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करतील. नमस्कार. हौशी कलाकार नमन मंडळ यांचा हा नमनाच्या कार्यक्रमाला तुम्ही एवढा जो आहे भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल पहिले प्रेक्षकांचे आभार आणि धन्यवाद. मी पण कोकणातलाच आहे, त्यामुळे कोकणातलं काही कार्यक्रम असेल तर मला त्याला प्रोत्साहन देणं याचा आनंदच होतो. आणि तुम्हाला जसं म्हटलं राजाश्री, तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे. जसं ही लोककला आहे, ही सरकारने ह्याला नक्कीच सपोर्ट दिला पाहिजे. तुम्ही करा, आपण जाऊ की त्यांच्याकडे.
आणि फारच सुंदर दृश्य आहे. नाटकाला नसतं एवढा असा तुडुंब भरलेला ऑडिटोरियम आणि असाच प्रतिसाद द्या यांना, कारण ही कलाकार मंडळी आहेत ती खरंच खूप मेहनत करून हा कार्यक्रम करतात. आणि 164 प्रयोग म्हणजे मी सुभाष यांचा मित्र आहे आणि सुभाष यांना सांगत होतो कार्यक्रमाबद्दल, पण खूपच आनंदाची गोष्ट आहे की 164 प्रयोग इथे आज होतोय आणि तुम्ही त्यांना प्रतिसाद देतात. असाच प्रतिसाद देत राहा, लोकांना सांगत राहा. आणि मग आपल्याला रिक्वेस्ट करायला लागू नये, समोरूनच सरकारने येऊन तुम्हाला राजाश्रय दिला पाहिजे. आणि मी फार वेळ घेत नाही, पण तुम्हाला माहिती हा कार्यक्रम बघायची फार उत्सुकता आहे आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि एन्जॉय करा तुम्ही कार्यक्रम. धन्यवाद. धन्यवाद मांजरेकर सर. या ठिकाणी आपल्या कोकणातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक उत्तुंग असं शाहीर भिकाजी लांबोरे सर हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेले. आपल्या कोकणचे मोठं नाव आहे. आपण सर्वांना युट्यूबच्या माध्यमातून त्यांना पाहतो, त्यांचे कार्यक्रम बघतो. त्यांची सध्या गाणी एवढी हिट होत आहे की पूर्ण महाराष्ट्रावर त्यांची गाणी गाजत आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील दिलीप दुधव, भिकाजी लांबोरे, त्याचबरोबर संदीप सावंत, दिनेशजी कोरतडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या वगैरे भिकाजी लांबोरे सरांसाठी. एक आपल्या कोकणातील लोकप्रिय शाहीर भिकाजी लांबोरे यांचं या ठिकाणी स्वागत होते. दिलीप दुधव. त्याचप्रमाणे आम्हा कलाकारांच्या पाठीशी असणारे आणि आम्हाला प्रोत्साहन करणारे, वेळोवेळी सहकार्य करणारे दिनेश दादा कोरतडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतील दिलीप दुधव. दिनेश दादा कोरतडकर. त्याचबरोबर आम्हा कलावंतांच्या पाठीशी असणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे संदीपजी सावंत, शाहीर संदीप बुवा सावंत यांचं या ठिकाणी स्वागत करतील किशोर करंडे. छोटी आहे साहिल कुठे आहे? एकदा जोरदार टाळ्या वगैरे त्या सर्व मान्यवरांसाठी. रसिको, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. लोककलेची आवड तुम्ही म्हणून आलात इथवर. लोककलेची आवड तुम्ही म्हणून आलात तुम्ही इथवर. तुमच्या येण्याने धन्य झालो आम्ही नमन मंडळ, आम्ही नमन मंडळ. रसिको, एकदा जोरदार वगैरे या सर्व मान्यवरांसाठी. आणि आपण या कार्यक्रमाला लगेचच काही क्षणामध्ये सुरुवात करत आहोत. सर्व मान्यवरांना मी आमंत्रित विनंती करेन की कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आसनांवरती स्थानापन्न होऊन पुढील 3 तास, फक्त 3 तास रसिक हो, हा कार्यक्रम बहारदार रंगतदार होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आम्ही या ठिकाणी लगेचच आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.